इथे तर अभिची आई खूप छान गाणं शिकवते. मला त्यांच्याकडेच गाणं गावं असं वाटतं. त्यांच्यामुळे माझा रियाज छान होतो. अमृता वहिनी, अमृता वहिनी, अले काय झालं सावली? वहिनी ऐका ना, तुम्ही प्लीज ओवीला घरात घेऊन जा आणि तिला आराम करू द्या. नाही, मला कुठेही जायचं नाही. मला फक्त आणि फक्त तुमच्या सोबतच राहायचंय. ओवी बाळा, मी आहेच की तुझ्यासोबत. तुला लवकर बरं व्हायचंय की नाही? आणि आता मला तुझ्या बाबांशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तू तोपर्यंत आराम कर, ठीक आहे? ऐकणार की नाही माझं? हो, चल काकू. मी मगाशी ओवीला तुमच्याबद्दल जे काही चांगलं बोलले ते फक्त तिला समजवायला आणि तिचं मन राखायला बोलले. ते माझं तुमच्याबद्दलचं मत नव्हतं हे लक्षात ठेवा, नाहीतर उगाच गैरसमज करून घ्याल. आणि आता ओवी माझी स्टुडंट आहे आणि तुम्ही तिचे बाबा आहात ह्या नात्याने मी बोलते. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? ओवी तुमच्या पोटची मुलगी आहे ना? 8 वर्षांपूर्वी तुम्ही हेच केलं होतं. हो, तेव्हाही तुम्ही तुमच्या बायको आणि तुमच्या आईमधून तुमच्या आईची निवड केलीत आणि आत्ताही तेच करताय. तुमच्या मुली आणि आईमधून तुमच्या आईची निवड करताय. हे बघ सावली, तुम्ही काहीच नका बोलू, तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या. आता त्या मुलीच्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय हो. तुमच्या आई आणि मुलाच्या प्रेमापोटी तिच्या आनंदाचा का बळी देताय तुम्ही? एकदा ओवीच्या बाजूने विचार करा ना तुम्ही. विठ्ठरायाने तिच्या गळ्यात इतके सुंदर सूर दिलेत, इतकं सुंदर गाते ती. मग तिला तिच्या गाण्यापासून का लांब करताय तुम्ही? आणि माझ्या क्लासला का नाही पाठवतात? काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा? काय प्रॉब्लेम आहे तुला चांगलंच माहिती आहे सावली. माहिती आहे मला. जेव्हा मला कळलं ना की ओवी तुमची मुलगी आहे, तेव्हा मलाही वाटलं की तिने माझा क्लास सोडून टाकावा. कारण मला तुमच्या सावलीत यायचं. पण आता जर त्या मुलीने ही गोष्ट इतकी मनावर घेतली असेल, ती आजारी पडत असेल, मग आपण आपला इगो बाजूला ठेवायला नकोय का? असो, मला वाटलं होतं 8 वर्षात एवढी तरी मॅच्युरिटी आली असेल तुमच्यात, पण नाही. प्लीज एक काम करा, ओवीच्या भल्याचा विचार करा आणि तुमच्या त्या आदरणीय आई साहेब आहेत ना, त्यांच्याकडे जा, त्यांची परवानगी घ्या आणि मग ओवीला माझ्या क्लासमध्ये आणून सोडा प्लीज. कळलं? निघते मी. थांब, सोडतो मी तुला. गरज नाहीये.